नमस्कार मित्रांनो, संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात जोरात चर्चा सुरू आहे। अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याने अर्ज करण्याची संख्या आणखी वाढत आहे। त्यामुळे 31 ऑगस्ट नंतरही अर्ज स्वीकारले जाणार आहेत। दरम्यान राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आज दिली आहे। गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे। मात्र 1 सप्टेंबर नंतर अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये हे मिळणार नाहीत। ज्या महिलांचे अर्ज अजून भरणे बाकी आहे अशा महिलांना फक्त आता एकाच महिन्याचे 1500 रुपये हे त्यांना मिळतील। म्हणजेच ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये हे त्यांना मिळणार नाहीत। सरकारने 1 जुलैपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली। या योजनेसाठी राज्यभरातून 2,40,00,000 महिलांचे अर्ज आले। या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सरकारने ऑगस्टमध्ये जमा केला। त्यामुळे लाभार्थी महिलांना एकत्रित 3000 रुपये मिळाले। ज्या महिलांनी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज केले नाहीत त्या महिलांना आता 3000 रुपये हे मिळणार नाही। यापुढे अर्ज करणाऱ्या महिलांना त्या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहेत। सरकारने 17 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 1.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक नसल्याने पैसे जमा झालेले नाहीत। आधार कार्ड लिंक झाल्यानंतर पैसे जमा केले जाणार आहेत, असे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या। जर महिलांनो तुमचे आधार कार्ड हे बँकेला लिंक नसेल तर तुम्ही तत्काळ बँकेत जाऊन आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यावे, जेणेकरून तुम्ही जर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला असेल तर तुमचे दोन्ही महिन्याचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील। आणि जर तुम्ही बँकेत चक्रा मारूनही तुमचे बँकेला आधार कार्ड हे लिंक होत नसेल तर तुम्ही सरळ पोस्ट ऑफिसमध्ये जावे आणि पोस्टात तुम्ही तुमचे बचत खाते उघडून घ्या, जेणेकरून तुमची जे खात्याला DBT ही लगेच होऊन जाईल आणि पोस्टाच्या खात्यावर तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे येऊन जातील। अनेक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, कारण या महिलांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्यांशी लिंक नाही। जवळपास 40 ते 42 लाख पात्र महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही। या योजनेसाठी पात्र असलेल्या 21 ते 65 वर्षाच्या अनेक महिलांनी अर्ज केले नाहीत। या महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा 1 महिन्याची मुदत ही वाढवून दिलेली आहे। तर महिला भगिनींनो, तुम्ही जर अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। साईट व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे। 31 सप्टेंबर 2024 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे कागदपत्र जर तुम्ही काढलेले नसतील तर लवकरात लवकर तुम्ही कागदपत्राची पूर्तता करून तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरून टाका। याचप्रमाणे ज्या महिलांनी आपले ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत परंतु काही कारणामुळे त्यांचे अर्ज हे रिजेक्ट झाले असतील तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे की ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे। जवळपास 50,000 अर्ज असे आहेत जे रिजेक्ट झाले आहेत। त्यापैकी प्रत्येक अर्जामागे रिजेक्ट होण्याची कारण आहेत। आता या अर्जदारांनी त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज भरण्याची संधी दिली जाईल। ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना आता अर्जाच्या कारणाचे तपशील मिळवण्यासाठी संधी मिळणार आहे। अर्ज का रिजेक्ट झाला, कोणती माहिती अपुरी आहे किंवा कोणते कागदपत्र चुकीचे लावण्यात आले आहे हे व्ह्यू रिझन या बटनावर क्लिक करून समजता येईल। महिलांनी आपल्या अर्जाच्या कारणांचे तपशील जाणून घेऊन योग्य कागदपत्र तयार ठेवावीत, जेणेकरून पुढील संधी मिळाल्यावर अर्ज अचूकपणे भरता येईल। तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती। माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।